नमस्कार सर्वांना, पुण्यश्री युनिक चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चमचमीत असा होणारा कोळंबी मसाला। त्यासाठी इथे कोळंबी व्यवस्थित साफ करून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये जो काळा दोरा असतो तो सुद्धा काढून व्यवस्थित साफ केलेली आहे। फोडणीसाठी आपण वापरणार आहोत बारीक चिरलेला कांदा, लसूण ठेचून घेतलेला आहे, हिरवी मिरची, टोमॅटो आणि कोथिंबीर। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण लसूण अगोदर व्यवस्थित परतवून घेणार आहोत, कारण लसणाचा जो फ्लेवर आहे तो याच्यामध्ये उतरायला पाहिजे। ह्याच्यासाठी आपल्याला लसूण व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे। कांदा टाकून आपल्याला 3 ते 4 मिनिटं कांदा मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याला लालसर कलर येईल। व्यवस्थित आपण परतवून घेऊया आणि कांदा छान मऊ शिजला पाहिजे। कांदा आपल्याला आता शिजलेलाच आहे। याच्यामध्ये आता टोमॅटो घालून घेऊया। बघू शकता तुम्ही छान कलर सुद्धा आलेला आहे कांद्याला। टोमॅटो घालूया। टोमॅटो इथे मी थोडाच वापरणार आहे, कारण मी इथे कोकम सुद्धा टाकणार आहे, त्याच्यामुळे जास्त आंबट होईल। ह्याच्यासाठी टोमॅटो आपण अगोदर थोडाच घालणार आहोत। व्यवस्थित टोमॅटो आपण आधी परतवून घेऊ। टोमॅटो लवकर शिजण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये थोडंसं आधी मीठ घालणार आहोत, जेणेकरून टोमॅटो पटकन शिजेल आणि मऊसूत होईल छान। त्याच्यामुळे थोडंसं मीठ टाकून घेऊ आणि झाकण ठेवून आपल्याला 3 ते 4 मिनिटं आपण टोमॅटो शिजवून घेणार आहोत। छान असा मीठ टाकल्यामुळे काय होतं की टोमॅटो पटकन शिजायला मदत होते। बघू शकता तुम्ही टोमॅटो छान मऊसूत झालेला आहे। ह्याच्यामध्ये आता आपण मसाले टाकणार आहोत। इथे लाल तिखट 2 चमचे, थोडीशी हळद, गरम मसाला 1 चमचा आणि इथे मालवणी मसाला मी वापरणार आहे। तुमच्याकडे जर मालवणी मसाला नसेल तर गरम मसाला वापरला तरी सुद्धा चालेल। मालवणी मसाला मी 2 चमचे वापरणार आहे। छान आपल्याला झणझणीत असा कोळंबी मसाला बनवायचा आहे, त्याच्यामुळे थोडासा तिखट तर पाहिजेच। व्यवस्थित आधी मसाले परतवून घेऊया। मसाले आपल्याला कोरडे वाटत असतील तर थोडंसं पाणी टाकणार आहोत, जेणेकरून मसाले छान असे शिजतील। व्यवस्थित मिक्स करून घेऊ। पाणी आपल्याला जास्त इथे टाकायचं नाही, कारण आपण सुक्काच बनवणार आहोत कोळंबी मसाला, त्याच्यामुळे पाण्याचा वापर जास्त करायचा नाही आहे। टोमॅटो व्यवस्थित शिजलेला आहे। टोमॅटोच आपल्याला व्यवस्थित आधी शिजवून घ्यायचा आहे। मसाले छान असे परतलेले आहेत। आता ह्याच्यामध्ये जी साफ करून घेतलेली कोळंबी आहे ती घालून घेऊ आणि छान परतवून घेऊया। व्यवस्थित परतवून घेऊ, जेणेकरून जे मसाले आहेत ते व्यवस्थित कोळंबीला लागले पाहिजेत। ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर आपण फार जास्त करणार नाही, एकदम थोडासाच करणार आहोत, कारण झाकण ठेवून आपल्याला ते वाफवून घ्यायचं आहे आणि वाफल्यामुळे काय होतं की पाणी सुटेल, त्याच्यामुळे अगोदर जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे। छान असं थोडंसंच एकदम पाणी टाकणार आहोत आणि झाकण ठेवणार आहोत ह्याच्यावरती। मीठ सुद्धा आपण आत्ताच टाकून घेऊया। अगोदर थोडंसं मीठ टाकलेलं होतं, त्याच्यामुळे अंदाजानेच इथे मीठ टाकायचं आहे, नाहीतर मग खारट होईल जास्तच। व्यवस्थित परतवून घेऊन आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूया, जेणेकरून कोळंबी पटकन शिजेल। 4 ते 5 मिनिटांसाठी आपण ह्याच्यावर झाकण ठेवणार आहोत। आणि कोकम सुद्धा टाकून घेऊ। कोकम फार टाकायचं नाही आहे, कारण मग आंबट होईल। 2-3च टाकलेले आहेत मी। तुम्ही याच्यामध्ये लिंबाचा रस किंवा कोकमाचा आगळ मिळतं ते वापरलात तरी सुद्धा एक छान टेस्ट येते।
झाकण ठेवून 3 ते 4 मिनटं आपल्याला फक्त ह्याला वाफवून घ्यायचं आहे, कारण कोळंबी शिजायला फार जास्त वेळसुद्धा लागत नाही. त्याच्यामुळे 3 ते 4 मिनटंच आपण झाकण ठेवून वाफवून घेणार आहोत. बघू शकता व्यवस्थित कोळंबी झालेली आहे. थोडंसं पाणी राहिलेलं आहे, कारण आपण झाकण ठेवलं होतं ना, त्याच्यामुळे पाणी सुटणं साहजिकच आहे. आपण आता झाकण न ठेवता व्यवस्थित त्याला पाणी मुरवून घेऊया. झणझणीत असा कोळंबी मसाला झालेला आहे. तुम्ही सुद्धा घरी नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेला कोळंबी मसाला कसा तयार होतो ते. माझ्या जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिकसुद्धा करायला विसरू नका. सबस्क्राईब करून ठेवा, कारण नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन मग तुम्हाला येत जातील. व्यवस्थित असा कोळंबी मसाला तयार झालेला आहे, बघू शकता. आणि पाणीसुद्धा त्याच्यामधलं मुरलेलं आहे, थोडंसंच राहिलेलं आहे. ते सुद्धा आपण आता 3 ते 4 मिनटात ते पाणी मुरून जाईल. ह्याच्यामध्ये आपण व्यवस्थित कोळंबीसुद्धा शिजलेली आहे. ह्याच्यामध्ये आपण ओलं खोबरं आणि कोथिंबीर आत्ताच घालून व्यवस्थित मिश्रण एकजीव करून घेणार आहोत. तुम्ही जर ओलं खोबरं वापरणार नसाल तर आपण सुक्या खोबऱ्याचं जे वाटण करतो कांदा टाकून ते वापरलात तरी चालेल. ते फक्त तुम्हाला आधी आपण कांदा टोमॅटो परतून घेतो तेव्हा ते वाटण घालावं लागेल, पण ओल्या खोबऱ्याने सुद्धा छान एक टेस्ट येते. व्यवस्थित आपला कोळंबी मसाला झालेला आहे. 2 ते 3 मिनिटासाठी आपण झाकण ठेवून छान मुरवून घेऊया आणि मग कोळंबी आपली मसाला खाण्यासाठी तयार होईल. आणि हे तुम्ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबत अप्रतिम लागतो, त्यामुळे शक्यतो भाकरीसोबतच खा, एकदम छान लागतो खायला. व्यवस्थित झालेला आहे, बघू शकता. पाणीसुद्धा अजिबात राहिलेलं नाही, पूर्ण मुरलेलं आहे आणि सुक्का असा कोळंबी मसाला तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही, छान कोळंबी मसाला तयार झालेला आहे. रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. सबस्क्राईब करून ठेवा, अशाच नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन मग तुम्हाला येत जातील. चला तर मग आपण प्लेटिंग करून घेऊया. भाकरी तर अगोदर भाजलेलीच होती. गरमागरम कोळंबी मसाला आणि त्याच्याबरोबर हा कांदा. कोळंबी मसाल्याची डिश आपली तयार आहे. वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.